नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्कूल एज्युकेशन ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपण सन 2023 म्हणजे डिसेंबर 2023ला आणि 2024ला NMS परीक्षेमध्ये विचारलेल्या सामान्य विज्ञान पेपरचे जे 35 प्रश्न विचारले जाते त्या 35 जुने 70 अशा 2 वर्षाची 70 प्रश्नांची उजळणी आज आपण ह्या यूट्यूब चॅनलमध्ये करून घेणार आहोत. मित्रांनो, तर कृपया तुम्ही हा व्हिडिओ बारकाईने लक्षपूर्वक ऐका आणि प्रत्येक प्रश्न समजून घ्या. चला तर आपण आज व्हिडिओला सुरुवात करीत आहोत. तर मित्रांनो, सुरू करूया. पहिला प्रश्न आहे बघा, 2 व्होल्ट विभवांतराचे 5 विद्युत घट एकसर जोडून तयार झालेल्या बॅटरीचे एकूण विभवांतर किती असेल? तर मित्रांनो, 2 + 2 + 2 + 2 + 2 असं आपल्याला जोडणी केल्यानंतर आपल्याला इथे 10 होते, म्हणजे 10 व्होल्ट असं याचा पहिला प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न बघूया. सूर्याच्या केंद्रामध्ये बघा, दुसरा प्रश्न आहे, सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रकीय एकीकरणात कोणत्या मूलद्रव्याच्या केंद्रकांचा संयोग होतो? तर त्याच्यामध्ये याचं सरळ उत्तर आहे की केंद्रकामध्ये हायड्रोजन. पर्याय क्रमांक 1. नंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. ध्वनी तरंगाची 1 हर्ट्झ वारंवारता म्हणजे टिंब रिकामी जागा होय. तर 1 हर्ट्झ वारंवारता म्हणजे एका सेकंदात 1 कंपन, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं हे उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी कोणते विधान घनता या राशीशी सुसंगत नाही असं म्हटलेलं आहे. सुसंगत नाही. तर पहिला आहे, गोड्या पाण्याची घनता समुद्राच्या पाण्यापेक्षा कमी असते. हे राईट आहे. पाण्यात जास्त क्षार असल्यास त्या पाण्याची घनता जास्त असते. बरोबर आहे. पाण्यापेक्षा जास्त घनतेचे पदार्थ पाण्यात बुडतात. बरोबर आहे. वस्तूच्या आकारमानाचा परिणाम वस्तूच्या घनतेवर होत नाही. हे मात्र होत नाही म्हटल्यामुळे चुकीचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न 5वा. निपरमॅग हे चुंबकीय संमिश्र पुढीलपैकी कोणत्या मूलद्रव्यापासून बनवतात? तर पर्याय लोह. पहिला पर्याय लोह, निकेल, ॲल्युमिनियम, मॅग्नीज. दुसरा आहे लोह, निकेल, ॲल्युमिनियम, टायटेनियम. लोह, निकेल, ॲल्युमिनियम जस्त. लोह, निकेल, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम. तर याचं जे उत्तर आहे लोह, निकेल, ॲल्युमिनियम, टायटॅनियम ह्या मूलद्रव्यापासून निपरमॅग हा चुंबकीय संमिश्र बनवला जातो. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. बघा, वातावरणातील नायट्रोजन, ऑक्सिजनसारख्या वायूंच्या रेणूंमुळे सूर्यप्रकाशाचे विकिरण होताना त्यातील कोणत्या रंगाचे विकिरण सर्वात जास्त होते असं म्हटलं आहे? सर्वात जास्त. तर बघा, तुम्ही आभाळाकडे बघत असाल तर सर्वात जास्त तुम्हाला काय दिसतं? तर सर्वात जास्त विकिरण हे निळ्या रंगाचे होते. मित्रांनो, हे नेहमी लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4. नंतर प्रश्न 7वा. पुरुषांचे स्वरतंतू जवळपास टिंब लांब असतात. किती असतात स्वरतंतू? बघा, तर याचं आहे 20 अतिशय सोपी प्रश्न होता. नंतरचा प्रश्न बघूया. 8वा प्रश्न बघा, कॅलेडोस्कोप व परिदर्शी हे दोन्ही उपकरणे परावर्तित प्रकाशाचे टिंब ह्या गुणधर्मावर कार्य करतात. पर्याय आहे अपवर्तन, अपस्करण, परावर्तन, विकिरण. सांगा कशाचं होते? पारदर्शी आणि कॅलेडोस्कोप आपण बघितलं आहे, हे आहे परावर्तन या गुणधर्मावर कार्य करतात. दोन्ही परावर्तित प्रकाशाचे परावर्तन अभ्यासलं आहे. पुन्हा नंतर डिटेल्स वर्गात पुन्हा बघितलंच आहे आपण. प्रश्न 9वा बघा, द्रायू फ्लुइड. द्रायू म्हणजे काय? द्रव आणि वायू दोन्ही येतात. द्रायू फ्लुइडविषयी पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे असं विचारलेलं आहे. पहिला पर्याय, पात्रातील द्रायू पात्राच्या सर्व पृष्ठभागावर आतून दाब प्रयुक्त करतात. पात्राच्या फक्त भिंतीवर आतून दाब प्रयुक्त करतात. पात्राच्या फक्त तळावर आतून दाब प्रयुक्त करतात. द्रायूचा दाब सर्व दिशाने समरूपाने प्रयुक्त होत नाही असं दिलेलं आहे. तर हे चुकीचं आहे. प्रयुक्त होत नाही हे चुकीचं आहे. पात्रातील द्रायू पात्राच्या सर्व पृष्ठावरून आतून दाब प्रयुक्त करतात. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. प्रश्न 10वा.
विद्युत वाहक तारेतून विद्युतधारा प्रवाहित केलेल्या वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते असे निरीक्षण प्रथम कोणी नोंदविले? गॅलिलिओ, ओर्स्टेड, न्यूटन, ओहम. तर याचा ओर्स्टेड या सायंटिस्टनं ते नोंदविलेलं आहे. नंतरचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न 11वा. 1 कॅलरी उष्णता म्हणजे किती ज्यूल? 1 कॅलरी उष्णता म्हणजे किती ज्यूल तुम्हाला विचारलेला आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. 4.18 ज्यूल हे याचं उत्तर आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. नंतरचं आहे. भारतीय वैज्ञानिकांनी पुढील काळासाठी कोणत्या मूलद्रव्यापासून कोणत्या समस्थानिकांच्या निर्मितीवर आधारित अणुभट्ट्यांची योजना विकसित केली? कोणत्या मूलद्रव्याच्या समस्थानिक तथा तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय वाचूया आपण पहिले. थोरियम 233 पासून U232. आता ह्या पर्याय याचं उत्तर डायरेक्ट मी तुम्हाला सांगतो. पर्याय क्रमांक 3 आहे थोरियम 232 पासून युरेनियम 233. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघूया 13वा. कार्बन डायऑक्साईड या संयुगामध्ये कार्बन व ऑक्सिजनची संयुजा अनुक्रमे किती असते? 2 व 1, 1 व 2, 4 व 2, 2 व 4. तर 4 व 2 कार्बन डायऑक्साईड याच्यामध्ये 4 व 2 अशा प्रकारचे कार्बन आणि ऑक्सिजनची संयुजा असते. बरोबर आहे. नंतरचा प्रश्न आहे. असत्य विधान तुम्हाला सांगायचं आहे. बघा, बहुतेक धातूंची विरल आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन धातूचे क्षार तयार होतात व H2 वायू बाहेर पडतो. काही धातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन H2 वायूची निर्मिती होते. अधातूंची विरल आम्लासोबत अभिक्रिया होते. अधातूंची ऑक्साईडे आम्लाशी संयोग पाहून क्षार व पाणी तयार करतात. तर असत्य विधान कोणतं? तर अधातूंची विरल आम्लासोबत अभिक्रिया होते हे मात्र चुकीचं आहे, म्हणजे असत्य आहे. बाकी बरोबर आहेत. नंतरचा 15वा प्रश्न. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक निश्चित करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण दररोज मोजले जात नाही? सल्फर डायऑक्साईड, ऑक्सिजन, कार्बन मोनॉक्साईड, ओझोन. ओझोन मोजतो का आपण? रोज मोजले जाते. कोणत्या रोज मोजले जात नाही म्हटलं आहे. जात नाही म्हणजे ऑक्सिजनचे प्रमाण आपण रोज मोजत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. खाली दिलेले दर्शकाचा आम्लातील व आम्लारीतील रंग याबाबत अयोग्य पर्याय कोणता? मिथिल रेड, आम्लातील रंग पिवळा, आम्लारीतील रंग तांबडा. हाच आहे. आता हा प्रश्न विचारलेला होता टेट परीक्षेमध्ये, TETमध्ये. मिथिल ऑरेंज च्या संदर्भात विचारलेला होता. तर हा मिथिल ऑरेंज विचारला होता. आम्लारीतील रंग गुलाबी आणि आम्लारीतील रंग पिवळा. हा बरोबर आहे, हा चूक आहे. बरोबर आहे. हाही विनंतीला आम्लातील रंग रंगहीन, आम्लारीतील रंग गुलाबी हे बरोबर आहे. हे बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचा उत्तर आहे सोडवायचा. हा आपला अयोग्य आहे, चुकीचा आहे. नंतरचा प्रश्न बघूया. खालील शाब्दिक रासायनिक समीकरणात अनुक्रमे A, B व C पदार्थ कोणते? कॅल्शियम कार्बोनेट प्लस हायड्रोक्लोरिक आम्ल याच्यापासून अभिक्रिया होऊन ABC असे 3 रेणुसूत्र तयार होतात, 3 पदार्थ तयार होतात असं म्हणूया आपण. तर कोणकोणते ते आपल्याला शोधायचे आहे. काय तयार होते? कॅल्शियम कार्बोनेटसोबत हायड्रोक्लोरिक आम्लाची जर अभिक्रिया झाली तर आपल्याला काय मिळते? तर याच्यापासून आपल्याला एक कॅल्शियम क्लोराईड भेटतो, बरोबर आहे, CaCl. नंतर कार्बन डायऑक्साईड भेटतो म्हणजे CO2 भेटेल, आणि पाण्याचं होते H2O म्हणजे कॅल्शियम क्लोराईड, कार्बन डायऑक्साईड आणि H2O असा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतो, म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. नंतरचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी प्लास्टिकचा कोणता प्रकार कुकरचे हँडलवरील आवरण तयार करण्यासाठी वापरतात? मेलेमाइन,
पॉलियुरेथेन, बॅकेलाईट, पॉलिएस्टर. तर बॅकेलाईट वापरतात मित्रांनो. हा आपण एक प्लास्टिकचा एक प्रकार आहे की नाही, पदार्थ आपल्या वापरातील. तर बॅकेलाईट हा प्लास्टिकचा एक पदार्थ आहे. आणि नंतरचा बघू आपण प्रश्न 19. खालीलपैकी कोणत्या संयुगात आयनिक बंध नसतो? मॅग्नेशियम क्लोराईड, पोटॅशियम फ्लोराईड, हायड्रोजन क्लोराईड, सोडियम क्लोराईड. तर हायड्रोजन क्लोराईडमध्ये आयनिक बंध नसतो, हे मित्रांनो लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 20वा. खालीलपैकी मूलद्रव्य व संज्ञा यांची चुकीची जोडी ओळखायची आहे. संज्ञांची चुकीची जोडी कोणती? झेनॉन झेई, फ्लोरीन एफ, लोखंडी Fe, पोटॅशियम के. झेनॉन झेई ही चुकीची जोडी आहे. नंतरचा प्रश्न बघूया. इसवी सन 1756 ब्रिटिश अभियंते जॉन स्मिटन यांनी रिकामी जागा बनवण्याची पद्धत शोधून काढली. काय? कॉन्क्रीट, साबण, अपमार्जके, जलीय सिमेंट. काय शोधून काढलेला होता? जलीय सिमेंट. 1756 अतिशय महत्त्वाचा शोध होता हा त्यावेळेस. नंतरचा प्रश्न आहे 22. पुढे दिलेल्या क्रियांपैकी रासायनिक बदलाची क्रिया कोणती? विलयन, उत्कलन, विरघळणे, क्षरण. रासायनिक बदलाची क्रिया कोणती? रासायनिक बदल. तर काय होतं रासायनिक बदलामध्ये? क्षरण होते. सोपं आहे ना, हे बाकीचे नाही आहेत. प्रश्न 23वा. कीटकभक्षी वनस्पती ओळखा. कीटकभक्षी ड्रासेरा बर्मानी, बाणगुळ, अमरवेल, दगडफूट. तुम्हाला माहीत आहे हे परकृषी आहे. कीटकभक्षी म्हटलेलं तुम्हाला ड्रासेरा बर्मानी हे याचं उत्तर आहे. अतिशय सोपी प्रश्न होता. नंतरचा प्रश्न आहे जास्वंद वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय? हे सोपे आहे. मांजिफेरा इंडिका, हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. तुम्हाला सर्वात महत्त्वाचं मी कितीतरी वेळ सांगितलेला हिबिस्कस रोजा सायनेन्सिस हा याचा उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. नंतर बघू आपण 25वा प्रश्न. कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी इलिसा ही रक्ताची चाचणी केली जाते? याचं उत्तर बरोबर सोपं आहे मित्रांनो, एड्स. बरोबर आहे. आपण शिकवत असताना आरोग्य, रोग व आरोग्य ह्या पाठातला हा प्रश्न आहे. चला नंतरचा प्रश्न बघूया. एंटामिबा हिस्टोलिटिका कोणत्या रोगासाठी कारक आहे? क्षय, पटकी, कावीळ, अतिसार. कोणता आहे? अतिसार. एंटामिबा हिस्टोलिटिका. डिसेंट्री म्हणतो आपण त्याला. बरोबर आहे. प्रश्न 27वा. सजीवांचे 5 गटात वर्गीकरण कोणी केले? कार्ल लिनियस, हेकेल, रॉबर्ट हॉर्डिंग विटाकर. पहिलाच पाठ कोपलँड, रॉबर्ट हॉर्डिंग विटाकर हा याचं उत्तर आहे मित्रांनो. सर्व आपल्या पुस्तकातलेच प्रश्न आहेत, बाहेरचे कोणतेच प्रश्न विचारले जात नाही. कवकांची पेशीभित्तिका कशाची बनलेली असते? सेल्युलोज, पेक्टिन, टायलिन, कायटिन. हा वारंवार प्रश्न रिपीट झालेला आहे मित्रांनो. प्रत्येक वेळेस हा प्रश्न विचारले जाते. तुम्ही हे लक्षात थोडंसं ठेवलं पाहिजे. तर काय आहे? कवकांची पेशीभित्तिका कशाची बनलेली असते? त्याचा आहे कायटिन. हे नेहमीच विचारले जाते. नंतरचा प्रश्न बघूया 29. पेट्रोल, तेल इत्यादी ज्वालाग्राही द्रव पदार्थापासून लागणारी आग कोणत्या आगीच्या प्रकारात येते? ब वर्गीय, अवर्गीय, क वर्गीय की ड वर्गीय? कोणता? तर याच्या आहे 1 ब वर्गीय आग याच्यामध्ये मोडते. तर मित्रांनो 30वा प्रश्न आहे खालील आकृतीत अवकाशिके ओळखा. हे काय दर्शवते हे विचारलेलं आहे इथं 30व्या प्रश्नामध्ये. तर ये नाही विचारलेलं आहे. अवकाशीय खालील आकृतीत अवकाशीय ओळखा. अवकाशिका ओळखा. बरोबर मित्रांनो. अवकाशिका ही गाल्गी संकुलची आकृती आहे. आणि अवकाशिका काय आहे? तर A, B, C की D आहे. तर अवकाशिका हे तुम्हाला दिसत आहे इथं. हे बघा वरच्या याच्यावर आपण डिटेल्स वर्गात घेतलेला आहे. त्याचं उत्तर आहे D अवकाशिका. नंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न 31. एन्थोफिल या रंगद्रव्यामुळे वनस्पतीच्या भागांना कोणता रंग प्राप्त होतो? तर त्यांना एन्थोफिलमुळे वनस्पतीला पिवळा रंग प्राप्त होतो. पर्याय क्रमांक 3. नंतरचा प्रश्न आहे मानवी हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे टिंब मिलीलिटर रक्त ढकलते. रक्त विचारले, ठोके किती पडतात ते नाही विचारलेलं आहे. तर याचं उत्तर तुम्हाला सरळ सोपं आहे. 75 मिलीलिटर रक्त ढकलते. वारंवार हा प्रश्न विचारला जातो, लक्ष द्या. नंतर प्रश्न 23 आहे सर्वयोग्यग्राही कोणत्या रक्तगटाला म्हणतात? सर्वयोग्यग्राही
हा पर्याय क्रमांक 3 AB ह्या रक्तगटाला म्हटले जाते. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 34, रणथंभोरचे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर तो आहे पट्टेदार वाघ, पर्याय क्रमांक 4. आणि एक शेवटचा प्रश्न बघू, रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेणाऱ्या पेशी कोणत्या? तर रक्तपट्टिका आहे, पर्याय क्रमांक 2, म्हणजे त्याला आपण प्लेटलेट्स म्हणतो. हा रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये भाग घेतात. अशा प्रकारे मित्रांनो आपण हे 2023मध्ये सामान्य विज्ञान विषयाअंतर्गत विचारलेल्या प्रश्नांची उजळणी घेतलेली आहे. आता आपण डिसेंबर 2024मध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांची उजळणी आता आपण घेऊया. तर इथं पहिला प्रश्न आहे मित्रांनो, 3 अंश सेल्सिअस तापमानाचा सेल्सिअस श्रेणीतील फरक हा फॅरनहाईट श्रेणीत इतका असेल. सेल्सिअस श्रेणीतील फरक हा फॅरनहाईट श्रेणीत इतका असेल. तर आता याचा सूत्र आहे, त्या सूत्रानुसार तुम्हाला काढता येतो. तो आहे 5.4 डिग्री सेल्सिअस एवढा याचा फॅरनहाईटमध्ये उत्तर येतो. नेक्स्ट प्रश्न घेऊया आपण. काय म्हणतात, ढग व जमीन यांच्या दरम्यान वीज चमकणे ही घटना सिद्ध करते की विद्युत वहनासाठी माध्यमाची आवश्यकता नसते. विद्युत वहन केवळ स्थायीरूप माध्यमातून होऊ शकते. विद्युत वहन वायुरूप माध्यमातून होऊ शकते. विद्युत वहन द्रवरूप माध्यमातून होऊ शकते. तर काय सिद्ध करते? ढग आणि जमीनमध्ये काय असते? वायू असते. विद्युत वहन हे वायुरूप माध्यमातून होऊ शकते, हेच सिद्ध करते. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न 3, सूर्याच्या वस्तुमानाचा 72% भाग टिंब आहे, तर टिंब टक्के भाग हेलियम आहे. किती टक्के आहे? 72% काय आहे? आपण नेहमीच वाचतो. 72% कोणता भाग आहे? कशाचा भाग आहे 72%? सूर्याच्या वस्तुमानाचा किती? सांगा. तर याचा आहे 72% जो सूर्याचा भाग विचारलेला आहे, वातावरणातला नाही तर सूर्याचा, हायड्रोजनचा बनलेला आहे. आणि 26% जो भाग आहे तो हा हेलियमचा आहे. तर याचा उत्तर आहे 4, पर्याय क्रमांक 4. नंतरचा हे बघा, हे अतिशय सोपी प्रश्न आहे, आपल्याला नेहमी लक्षात येते. बल व दाब ह्या पाठातील आहे विचारलेला. आलेखाचे निरीक्षण करा आणि चूक विधान असलेल्या पर्यायामधून निवडा. विधान दिलेल्या पर्यायातून निवडायचं आहे. आकृती दिसली तुम्हाला. आता आपण याचा पर्याय बघू. वातावरणीय दाब उंचीनुसार वाढत जातो. वातावरणीय दाब उंचीनुसार कमी होत जाते. 2000 मीटर ते 6000 मीटर दरम्यानच्या वातावरणीय दाबातील फरक हा 6000 काय दिलेला आहे? 6000 मीटर ते 10000 मीटर दरम्यानच्या दाबातील फरकापेक्षा अधिक तीव्र, अधिक शीघ्र आहे. समुद्र सपाटीवरील वातावरणीय दाब सर्वाधिक आहे. तर याचं काय उत्तर येईल मित्रांनो? चालून नाही राहिला. काय उत्तर येईल याचा? वातावरणीय दाब उंचीनुसार वाढत जातो, बरोबर आहे की नाही? वातावरणीय दाब उंचीनुसार वाढत जातो. नंतरचा प्रश्न बघू आपण. बरोबर विधान ओळखा. कॅलेडोस्कोपमध्ये तयार झालेल्या रचना नेहमी सारख्या असतात. कॅलेडोस्कोप व पारदर्शी मध्ये तयार झालेल्या प्रतिमांची संख्या सारखी असते. कॅलेडोस्कोपमध्ये तयार झालेल्या प्रतिमांची बहुसंख्य पटीत असते, परंतु परिदर्शित केवळ 2 प्रतिमा तयार होतात. कॅलेडोस्कोपमध्ये आरशांमध्ये 60 अंशाचा कोन असतो, तर परिदर्शी आरशांमध्ये 45 अंशाचा कोन असतो. तर काय याचा उत्तर? दोन्ही मला थोडेसे बरे वाटतात. कॅलेडोस्कोपमध्ये तयार झालेल्या प्रतिमांची बहुसंख्य पटीत असते, परंतु परिदर्शित केवळ 2 प्रतिमा असतात. तर मित्रांनो याचा उत्तर 3 पण आहे आणि पर्याय क्रमांक 4 दोन्ही याचे उत्तर बरोबर आहेत. नंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न बघा. प्रश्न 6, सुरुवातीला टेबलाच्या सपाट पृष्ठभागावर आरशाला 30 अंशातून आपत्ती किरण निश्चित केला जातो. नंतर आरशाची डावी बाजू 15 अंशातून वळवली जाते. आपत्ती किरण स्थिर ठेवून तेव्हा आपत्ती किरण व परावर्तित किरणामधील कोनाचे माप काढा. आता वळवले जाते, थोडा त्याला वळवलेला आहे, तर त्याच्यातला कोन किती आहे आपल्याला काढायचा आहे. याचं काढल्यानंतर जो उत्तर येतो मित्रांनो, तो उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 90 अंशाचा कोन तयार होतो, बरोबर आहे. 30 थोडंसं 15 डिग्री सेल्सिअस म्हणलं आहे. हे तुम्हाला वर्गात डिटेल्समध्ये आपण शिकूयाचं, फक्त उत्तर समजून घ्या. 4 पर्याय क्रमांक 4 आहे. नंतर प्रश्न आहे, समुद्रात 352 मीटर खोलीत बॉम्बचा स्फोट होतो. जर पाण्याच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचण्यासाठी ध्वनी
110 आवर्तने पूर्ण करीत असेल तर संपीडन किती लांबीचे असेल? हा सोडवाच लागतो मित्रांनो. सोडवल्यानंतर याचा प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1.6 मीटर लांबीचे ते संपीडन तयार होईल. नंतरचा प्रश्न बघूया आपण. कोरडा विद्युत घटातील ओल्या स्वरूपातील लगद्यात विद्युत अपघटनीत टिंबटिंब असतात. ओला जो असतो तो ZnCl2 आणि NH4Cl आहे. ओल्या स्वरूपातील तो आपण बघितला विद्युत घटामध्ये पाठ, बरोबर आहे. नंतरचा प्रश्न बघूया. हे बघा, हे आकृती दाखवली आहे. ह्याचा जर तुम्ही अभ्यास केला, बघून घ्या, तर याच्यात जोड्या लावा होती, बरोबर आहे. काय जोड्या लागतील? तर जोड्या काय लागतील याच्या? जास्त घनतेच्या हवेची क्षेत्र संख्या जास्त काय असेल? 4. हवेचा दाब कमी झाल्यास क्षेत्रांची संख्या काय होईल? 3.5. आकृती दर्शवलेल्या आवर्तनाची संख्या किती आहे? हेच आहे, बरोबर आहे की नाही? याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघूया. प्लावक बलाशी निगडीत सत्य विधान निवडा. प्लावक बलाशी संबंधित विचारलेलं आहे, सत्य विधान निवडायचं आहे आपल्याला. बघा, बुडणाऱ्या पदार्थाचे आकारमान वाढविल्यास आणि द्रवाची घनता कमी केल्याने ते वाढते. बुडणाऱ्या पदार्थाचे आकारमान कमी केल्यास आणि द्रवाची घनता कमी केल्याने ते वाढते. बुडणाऱ्या पदार्थाचे आकारमान कमी केल्यास आणि द्रवाची घनता वाढवल्याने ते वाढते. बुडणाऱ्या पदार्थाचे आकारमान वाढवल्यास आणि द्रवाची घनता वाढवल्याने ते वाढते. तर याचं उत्तर आहे सत्य विधान म्हटलं आहे. तर सत्य विधान आहे बुडणाऱ्या पदार्थाचे आकारमान वाढवल्यास आणि द्रवाची घनता वाढवल्याने ते वाढते. प्लावक बल संबंधित हा प्रश्न होता. याचा उत्तर पर्याय क्रमांक 4. नंतरचा आहे प्रश्न 11. राहुल आकृतीप्रमाणे A ते D पर्यंत जातो. A ते D पर्यंतचे विस्थापन काढा. विस्थापन आता हे असं सरळ A ते D पर्यंतचे विस्थापन असं आपल्याला ते काढायचं आहे. याचं अंतर ते काढायचं आहे. इथलं अंतर हे किती होईल? हे 10 दिलंच आहे. समोरचं तुम्हाला हा सोडवल्यानंतर याचं निघते, म्हणजे किती निघेल? पायथागोरसचं सूत्र वापरा आणि हे काढून घ्या, म्हणजे याचा उत्तर येतो हा 30 मीटर येतो. किती? 30, बरोबर आहे. नंतरचा प्रश्न आहे बोरच्या अनुप्रारूपासंबंधी पुढीलपैकी असत्य आधार तत्व कोणते? असत्य आधार तत्व: विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची संख्या स्थिर नसते. बाकीचे बरोबर आहे. आता वेळ होत आहे, आपल्याला व्हिडिओ मोठा होत आहे म्हणून आपण लगेच घेतो. हे असते पर्याय क्रमांक 2. नंतरचा बघूया. पाणी या संयुगात हायड्रोजन ऑक्सिजन या घटकांचे वजनी प्रमाण अनुक्रमे असते. वजन विचारलेलं आहे, दोघांचे वजन किती असेल? तर पाणी आणि पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन, तर हायड्रोजनचा 1 असतो आणि ऑक्सिजनचे 8 असते, म्हणजे वजनही त्याच प्रमाणात राहील. म्हणजे काय विचारलं? हायड्रोजनसोबत विचारलेलं आहे म्हणून 1:8 पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघूया. संयुगे व रेणुसूत्र दिलेली आहेत, त्यापैकी चुकीचे रेणुसूत्र असणारी जोडी कोणती? सल्फ्युरस आम्ल, सोडियम कार्बोनेट NaSCO3, कार्बोनिक आम्ल H2CO3, सोडियम कार्बोनेट हे चुकीचं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आपण चुकीचं आहे, बरोबर आहे. नंतरचा प्रश्न बघूया. हवा प्रदूषण व त्यांचे स्रोत दिलेले आहे, त्यापैकी चुकीची जोडी कोणती? मिथेन, CO4 कारखान्यातून होणारी वायुगळती, नायट्रोजन ची ऑक्साईड आहे, वाहनांचा धूर, सल्फर डायऑक्साईड, आम्लवर्षा, कार्बन मोनॉक्साईड, धूर. चुकीची जोडी आहे सल्फर डायऑक्साईड, आम्लवर्षा हे चुकीची जोडी आहे. नंतरचा प्रश्न आहे खालीपैकी असत्य विधान कोणते? पाणी जंतुविरहित करण्याकरिता विरल हायड्रोक्लोरिक आम्लाचा वापर होतो. रासायनिक खतांच्या उत्पादनात आम्ले वापरली जातात. विरल सल्फ्युरिक आम्ल बॅटरीमध्ये वापरतात. भिन्न भिन्न क्लोराईड क्षार बनवण्यासाठी नायट्रिक आम्ल वापरतात. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4. भिन्न भिन्न जे क्लोराईड पण क्षार बनवतात त्यासाठी नायट्रिक आम्लाचा वापर करण्यात येतो. हे चुकीचं आहे. बाकी हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे. ठीक आहे. प्रश्न 17. ताज्या चुन्याच्या निवडीत कार्बन डायऑक्साईड
वायू थोडा वेळ जाऊ दिल्यास कोणता पदार्थ तयार झाल्यामुळे चुन्याची निवडी दुधाळ दिसते? तर आहे तिथं पर्याय क्रमांक 3 कॅल्शियम कार्बोनेट वापरतो, ते चुन्याची त्याला निवडी त्यावरती आपण प्रयोग केलेला आहे ना. प्रश्न 18वा, काच निर्मितीमध्ये इंधनाच्या ज्वलनातून कोणकोणते वायू बाहेर पडतात? काच निर्मितीमध्ये काय काय बाहेर पडते? तर प्रश्न वाचत नाही, याचा पर्याय क्रमांक 2 आहे कार्बन मोनॉक्साईड नाही, कार्बन डायऑक्साईड असते, नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड हे तीनही याच्यामधून बाहेर पडतात जेव्हा काचेची निर्मिती आपण करतो त्यावेळेस. पुढीलपैकी विसंगत घटक ओळखा. विसंगत घटक 1 हायड्रोजन क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड. हायड्रोजन क्लोराईड हे विसंगत घटक आहे बाकीच्यापेक्षा. चला नंतरचा प्रश्न बघू. संयुगे व घटक मूलद्रव्य दिलेल्या त्यापैकी चुकीची जोडी कोणती? 3 नवसागर सोडियम हायड्रोजन क्लोरीन ही चुकीची जोडी आहे, पर्याय क्रमांक 3. 21वा आहे, पुढीलपैकी अधातू खनिजांचा गट कोणता? अधातू खनिजांचा गट आहे तो आहे अभ्रक, जिप्सम, हिरा, फेल्डस्पॉर. नंतरचा प्रश्न आहे, कॅमेऱ्याच्या फ्लॅश बल्बमध्ये खालीलपैकी कोणता घटक वापरतात? पोटॅशियम, सोडियम, थोरियम, मॅग्नेशियम. काय वापरतो आपण? तिथं मॅग्नेशियम वापरतो कॅमेऱ्याच्या फ्लॅशमध्ये. नंतरचा प्रश्न आहे 23, कीटकांना आकर्षित करण्यासाठी व ते पकडून ठेवण्यासाठी पाने व फुलांमध्ये अनुकूल झालेले असते, यामुळे वनस्पती स्वतःची कोणती गरज भागवतात? नायट्रोजनची गरज भागवतात असं मला वाटते. प्रश्न पोटॅशियम, फॉस्फरस, नायट्रोजन, कॅल्शियम. नायट्रोजनची गरज भागवतात, पर्याय क्रमांक 2 हे याचा उत्तर आहे. प्रश्न 24वा, गाय या प्राण्याचे वैज्ञानिक नाव काय आहे हे विचारलेलं आहे. काय आहे मित्रांनो? त्याचं उत्तर आहे बोस टॉरस हे गाय या प्राण्याचे वैज्ञानिक नाव आहे. नंतरचा प्रश्न बघूया. पेशीतील हरित लवकाच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करणारे सजीव ओळखा. क्लॉमिडोमोनास, कॅन्डिडा, ईस्ट अळंबी. काय करते? क्लॅमिडोमोनास हेच आहे हरित लवकाच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करणारे सजीव, क्लॅमिडोमोनास. प्रश्न 26वा बघू. वेगळा घटक ओळखा. बायपास सर्जरी करणे, पेसमेकर बसवणे हे हृदयविकाराच्या संबंधित दिलेला आहे. हृदयविकार. स्टेंटस टाकणे. इलिसा रक्ताची चाचणी हे एड्ससाठी आहे, म्हणजे हे चुकीचं आहे, पर्याय क्रमांक सी म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघूया. आम्ल पर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कोणते जड धातू वनस्पतीमध्ये शोषले जाऊन अन्नसाखळीत शिरतात? कोणते जड धातू? कॅडमियम आणि मर्क्युरी. नंतरचा प्रश्न बघूया. अयोग्य जोडी कोणती? सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, कीटकनाशके यांचे परिणाम दिलेल्या डोळ्यांचा दाह वगैरे. आता बघा चुकीची जोडी ओळखायची आपल्याला कोणती आहे. सल्फर डायऑक्साईड डोळ्यांचा दाह होतो, कार्बन मोनॉक्साईड रक्ताचा ऑक्सिजन सहन क्षमतेने, नायट्रोजनचे ऑक्साईड सिलिकॉसिस व्याधी हे मात्र चुकीचं आहे. कीटकनाशके मनोदौर्बल्य, दीर्घ श्वसनामुळे मृत्यू आहे बरोबर, म्हणजे चुकीची जोडी आहे नायट्रोजनची ऑक्साईड. नंतरचा आहे इलेक्ट्रिकल सामान, फिटिंग इत्यादी साधनांमुळे लागलेली आग कोणत्या प्रकारात येते? इलेक्ट्रिकल सामानमुळे. त्याचा पर्याय ई वर्गीय आग म्हणतो त्याला आपण. नंतरचा 30वा आहे रसायनोपचार, किरणोपचार, रोबोटिक सर्जरी यासारखे उपाय व उपचार कोणत्या रोगासाठी करतात? तर ते कर्करोगासाठी. बरोबर आहे, कर्करोग. पर्याय क्रमांक 4. कोणत्या रक्तगटाचा शोध डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी लावलेला आहे? AP, A, B आणि O. कोणता पर्याय येईल याचा? AB हाच नंतर लागलेला आहे, पर्याय क्रमांक 1. नंतरचा प्रश्न बघूया. पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त व पेशीभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण कमी असल्याने पेशीतून पाणी बाहेर पडते, या द्रावणास द्रावण म्हणतात. विसरण, अवपरासरी, अतिपरासरी, समपरासरी ते नाही म्हणणार, विसरणही नाही म्हणणार. मग काय म्हणतो आपण त्याला? अतिपरासरी. बाहेर पडलं जाते ना पाणी, म्हणजे तो अतिपरासरी झाला, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर. 33वा बघू. साधारण रक्तदाब, सिस्टॉलिक दाब, पूर्व उच्च दाब दिलेला विसंगत जोडी ही आहे, पर्याय क्रमांक 2. पूर्व उच्च दाब 80. उच्च दाब म्हटलं तर हे जास्त पाहिजे, कमी आहे त्यात. नंतरचा प्रश्न. द ग्रेट हिमालय नॅशनल पार्क हे कोणत्या अत्यंत दुर्मिळ प्राण्यांचे रक्षण करणारे सर्वात मोठे अभयारण्य आहे? पट्टेदार वाघ, आशियाई सिंह, एकशिंगी गेंडे,
पांढऱ्या बिबट्या. कोणत्या तुम्हाला सर्वांना माहीत आहे, पांढरा जो बिबट्या आहे त्याचा हे ग्रेट हिमालय नॅशनल पार्कमध्ये त्याचा संरक्षण केले जाते. पर्याय क्रमांक 4. नंतरचा 35वा शेवटचा प्रश्न आहे. ह्या आकृती दिलेली आहे. हे तुम्हाला आकृती माहीत आहे कशाची आहे, सांगा. सर्वांच्या परिचयाची आकृती आहे ही वाली. आणि ही आकृती तुम्हाला सर्वांना माहीत आहे. ही आकृती आहे हरित लवके. आणि ह्या हरित लवकेमध्ये लवक कणी विचारलेला आहे. लवक कणी कोणती? आता लवक कणी आतमध्ये राहते, ही लवक कणी आहे. ही जी आहे थांबा, ही आहे लवक कणी बी. ही लवक कणी आहे. हे डी काय आहे, बाह्य आवरण आहे. आणि सी आतील आवरण आहे हे वाला. आणि हे जो आहे हा पिठिका आहे. बरोबर आहे. त्याचं उत्तर आहे बी, ही लवक कणी. अशा प्रकारे आपण एकूण 35 अशी आपण 70 प्रश्नांची उजळणी बघितलेली आहे. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ जर छान वाटला असेल तर याला लाईक करा. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. मित्रांनो, अशाच प्रकारे आपण पुढे जे 28 डिसेंबरला जी परीक्षा होणार आहे त्या संदर्भात आपण पुढे पुन्हा या सर्व प्रश्नांचा इथं उजळणी घेणार आहोत. आणि भविष्यात कोणत्या कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील त्याचा पण आपण इथं मागोवा घेणार आहोत. तर नवीन व्हिडिओसाठी आताच सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांपर्यंतसुद्धा हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.